हे खत तयार करून जर तुम्ही आबोलीच्या झाडाला दिले तर झाडाची वाढ ही चांगली होईल आणि झाडावरती भरपूर अशी फुले लागण्यासाठी ही मदत होईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले YouTube चॅनल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये आबोलीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर अशी फुले येण्यासाठी आपल्या घरातीलच 2 वस्तूंचा वापर करून आपण हे खत तयार करून देणार आहोत। त्याचबरोबर आता उन्हाळ्यामध्ये झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। आबोलीचे झाड हे एक असे फुलझाड आहे की त्याची थोडी काळजी घेतली तर हिवाळ्यातले काही थोडे दिवस सोडले तर हे झाड वर्षभर आपल्याला भरपूर अशी फुले देत राहते। मात्र त्यासाठी या झाडाला वेळोवेळी खते देणे देखील हे आवश्यक असते, कारण आपण जेव्हा कुंडीमध्ये ही झाडे लावतो तेव्हा आपण दिलेल्या खताच्या माध्यमातूनच त्यांना ही पोषक तत्वे ही मिळत असतात आणि त्यासाठी बाहेरून कोणतीही खते आणायची आवश्यकता नसते। आपल्या घरामध्येच अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याचा तुम्ही खत म्हणून वापर जरी केला तरी देखील हे झाड खूप छान वाढते आणि भरपूर अशी फुले ही आपल्याला देत राहते। आपल्या बागेत कुंडीमध्ये जेव्हा आपण हे आबोलीची रोपे लावतो तेव्हा ती लावण्यासाठी जास्त मोठ्या आकाराच्या कुंडीची देखील ही आवश्यकता नसते। अगदी 8 ते 10 इंचाच्या कुंडीमध्ये जरी तुम्ही हे रोप लावले तरी देखील खूप छान वाढते आणि भरपूर अशी फुले ही त्याच्यावरती ही येत राहतात। इतर फुलांच्या झाडाप्रमाणेच आबोलीच्या झाडाला देखील चांगल्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी हे दिवसभर भरपूर ऊन मिळणे हे आवश्यक आहे। त्यामुळे हे झाड लावल्यानंतर ती कुंडी अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असा सूर्यप्रकाश मिळेल। झाडावरती कीड लागू नये म्हणून तुम्ही महिन्यातून एकदा हा नीम तेलचा स्प्रे करावा। या झाडावरती हा पांढरा मावा आपल्याला पाहायला मिळतो। जर तुम्ही नीम तेलचा स्प्रे केला तर झाडावरती कीड ही लागणार नाही। आबोलीच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी खते देणे जसे आवश्यक असते तसेच या झाडावरती काही कामे देखील ही करावी लागतात, तरच झाडावरती भरपूर अशी फुले मिळत राहतील। तर त्यामध्ये करायचे एक काम म्हणजे या झाडाची छाटणी करावी, म्हणजेच झाडावरती ज्या लोंब्या असतात त्याच्यावरची सर्व फुले उमलून गेल्यानंतर ह्या ज्या लोंब्या आहेत त्या सुकेपर्यंत झाडावरती तशाच ठेवायच्या नाहीत, तर त्या वेळोवेळी ह्या कट करायच्या, कारण फुले उमलल्यानंतर याच्यामध्ये जे बी तयार होते त्याच्यामध्ये झाडाची ही एनर्जी खर्ची होते आणि आपले झाड हे चांगले वाढत नाही आणि त्याच्यावरती फुले देखील ही जास्ती लागणार नाहीत। अशा प्रकारे झाडावरच्या जर तुम्ही लोंब्या ह्या काढून टाकल्या तर त्या ठिकाणी आणखी नवीन फुटवे हे तयार होतात आणि त्या फुटव्यावरतीच पुन्हा नवीन अशा लोंब्या तयार होऊन त्याच्यावरती आपल्याला भरपूर फुले ही मिळत राहतील। त्यामुळे ह्या लोंब्या कट करणे देखील तितकेच आवश्यक आहे। आता आपण या झाडाला देण्यासाठी हे जे खत तयार केलेले आहे त्यासाठी मी ज्या कलिंगडच्या साल्या आहेत त्या 4 दिवस ह्या पाण्यामध्ये ह्या अशा प्रकारे भिजत ठेवल्या होत्या। पाण्यामध्ये ह्या ज्या साल्या आहेत भिजत ठेवल्यामुळे त्याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतात आणि आपले हे जे खत आहे ते तयार होते। कलिंगडच्या किंवा टरबूजच्या ज्या साल्या आहेत त्याच्यामध्ये असे खूप सारी पोषक तत्वे असतात, त्यामुळे आपली झाडे ही चांगली वाढतात व झाड चांगले वाढले म्हणजे त्याच्यावरती फुले देखील ही भरपूर लागतात। हे खत तयार केल्यानंतर ते एखाद्या गाळणीच्या किंवा जाळीदार कापडाच्या साहाय्याने हे अशा प्रकारे गाळून घ्यायचे आणि हे जे तयार केलेले खत आहे त्याचा देखील डायरेक्ट झाडावरती वापर न करता ते पाण्यामध्ये हे डायल्यूट करायचे, म्हणजे जेवढे खत तयार केलेले आहे तितकेच अजून साधे पाणी याच्यामध्ये हे मिक्स करायचे आहे। याच्यामध्ये आपण ही जी अजून एक वस्तू मिक्स करणार आहोत ती म्हणजे ही कॉफी पावडर आहे। कॉफी पावडर देखील ही झाडांसाठी अतिशय उपयुक्त आहे, कारण याच्यामध्ये जे नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे आपल्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी ही मदत होते। त्याचबरोबर कॉफी पावडर ही आम्लयुक्त आहे आणि त्याचा वापर केल्यामुळे कुंडीतील माती ही आम्लयुक्त होण्यासाठी ही मदत होते आणि झाडांना फुले येण्यासाठी ही आम्लयुक्त मातीचीच आवश्यकता असते। मात्र या कॉफी पावडरचा वापर करताना देखील हा प्रमाणशीर, म्हणजे आपण हे कलिंगडच्या सालीपासून तयार केलेले हे जे खत आहे ते साधारण 1 लिटर असेल तर त्याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा एवढाच या कॉफी पावडरचा वापर करायचा आहे, जास्ती वापर हा करायचा नाही। तर अशा प्रकारे हे खत तयार करून झाल्यानंतर कुंडीतील जी माती आहे ती थोडी हलवून मोकळी करायची
म्हणजे आपण दिलेले हे जे खत आहे ते मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होईल। तर हे खत आपल्याला किती प्रमाणामध्ये द्यायचे आहे तर 10 ते 12 इंचाच्या एका कुंडीमध्ये लावलेल्या या झाडाला फक्त 1 मग या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा जर तुम्ही हे खत अबोलीच्या झाडाला दिले तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड फुलाने अगदी भरगच्च झालेले तुम्हाला दिसून येईल। तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।